जय बिरसा, जय सेवालाल महाराज. माझ्या हिंदू बांधवांना गुढीपाडव्याचे हार्दिक शुभेच्छा. माझ्या मुस्लिम भावांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा. रामनवमी जी आता येत आहे त्यांच्याकडे आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. पोलीस आणि पत्रकार मंडळी आणि इथे जमलेल्या बंधू आणि भगिनींना माझा मनापासून धन्यवाद. मला कळत आहे की गरमी आहे, पुष्कळसे तुम्ही लांबच्या परिसरामधून आला आहात आणि त्यामुळे मी परत एकदा तुमचं थँक्यू म्हणतो. मी भाषण करण्याच्या आधी एक जरुरीची सूचना तुम्हाला देतो, ती प्लीज तुम्ही नीट ऐका. कुठल्याही प्रकारची हिंसा किंवा मारामारी मला बिलकुल चालणार नाही. कुठलाही प्रकारचा कायदा हातात घेऊ नका. पोलीस कर्मचाऱ्यांबरोबर सहकार्य करा आणि पुसदची शांतता कायम राखा. आता मी माझ्या 2 शब्दांना आरंभ करतो. यापूर्वी मी कुठल्याही व्यासपीठावरून कुठलेही भाषण केले नाही. थोडक्यात सांगायचं म्हणजे हे माझे पहिले भाषण. माझे शिक्षण संपूर्णपणे इंग्लिश मध्ये झाले. मला गोरमाटी बोलता येत नाही आणि माझं मराठी पण फारसं पक्क नाही. त्यामुळे माझ्या शब्दांमध्ये काही चूक झाली तर प्लीज मी तुम्हाला विनंती करतो, मला सांभाळून घ्या. तुम्हाला तुमची सर्व प्रश्नांची उत्तरे मिळायला हवी, त्यामुळे मी भाषण लिहून आणले आहे. यावर्षी सेवालाल महाराजची जयंती पुसदमध्ये मोठ्या प्रमाणात साजरी झाली नाही. या गोष्टीचे मला अतिशय वाईट वाटले. सेवालाल महाराज आपल्या समाजाचे गुरुच नाही, पण ते आपले दैवत पण आहे. मला का ही जयंती मोठ्या प्रमाणे साजरी झाली नाही त्या चर्चामध्ये मला पडायचं नाही. माझ्या वतीने मी फक्त एवढं सांगू शकतो की जे काही घडलं, जे काही प्रसंग घडला त्याची मी हात जोडून तुम्हाला माफी मागतो. आणि एक दुसरा आपण इकडे निश्चित करू की पुढल्या वर्षी सेवालाल महाराजची जयंती सगळ्यांच्या सहकार्याने उत्तम प्रकारे साजरी करू. एक प्रश्न चर्चेमध्ये आहे की तुम्ही इतके वर्ष गायब कुठे होता. याचे उत्तर असे आहे की मी मुळीच गायब कधी नव्हतो. दरवर्षी मी माझ्या कुटुंबासहित आणि दोस्तांसहित पण पुसद शहराला हिवाळ्यामध्ये यायचो. पुष्कळदा मी माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला पण उपस्थित राहिलो आहे. नेहमी जेव्हा केव्हा मी पुसदला यायचो, मी वसंतराव नाईक, बाबासाहेब नाईक आणि सुधाकरराव नाईकच्या समाधीला पण भेट द्यायचो. दुसरा प्रश्न जो विचारला जातो आहे की तुम्ही तुमच्या वडिलांच्या अंतिम संस्काराला का नाही आला. 1979 मध्ये माझ्या वडिलांचे सिंगापूरमध्ये अचानक निधन झाले. त्यावेळेस माझी आई एकटी माझ्या वडिलांबरोबर होती. जेव्हा माझ्या वडिलांचं शेत
माझी आई मुंबईला घेऊन आली तेव्हा ती पूर्णपणे तुटली होती. त्यावेळेस माझा मोठा भाऊ अविनाश आणि मी असे ठरवले की एक जण पुसदला जाईल आणि एक जण काळजी करायला, माझ्या आईची काळजी करायला मुंबईत थांबले. त्यामुळे अविनाश पुसदला आला आणि मी माझ्या आईची मुंबईमध्ये काळजी करत होतो. मी शांतपणे आणि हळू बोलणार आहे. मी घाई करणार नाही. आपल्याला वेळ आहे ना सगळ्यांना? एक अजून प्रश्न जो चर्चेत आहे, तुम्ही आत्ता का आला? हा विचित्र प्रश्न आहे. माझे काही ह्याच्या प्रश्नाचं उत्तर असे आहे की माझे काही दोस्त पुसद मध्ये राहतात. त्यांच्याकडून मला असे कळाले की सामान्य पुसदकर पुष्कळ गंभीर परिस्थितीला तोंड देत आहे. सामान्य पुसदला आल्यावर मला काही गोष्टी आढळल्या ते मी तुम्हाला आता सांगतो. आज मी MIDC ला गेलो होतो आणि तिकडे काही औद्योगिक आणि व्यापारी लोकांना भेट घेतली. त्यांच्याकडून त्यांच्या बोलण्यावरून मला असे निष्कर्ष झाले की पुसदमध्ये जर काही मोठे उद्योग आले तर युवा पिढीला पुसदमध्ये बसल्या बसल्या रोजगार मिळेल. त्यांना लांब लांब जायची फारशी गरज भासणार नाही. शेतीशी निगडीत मोठे उद्योग पुसद परिसरात आले तर यापेक्षा चांगले काय होऊ शकते? ये तो सोने पे सुहागा हो जाए. सोयाबीन रिफाइनरी प्लांट आणि कापूस संबंधित उद्योग जर आले तर अतिउत्तम. एक दुसरी चर्चा पुसद मध्ये खूप चालू आहे की निरंजन नाईक नक्की कोण आहे आणि एकटा माणूस तो इकडे येऊन काय करू शकतो. प्रश्न फार योग्य आहे, फारच योग्य. मला आवडला हा प्रश्न. निरंजन नाईक कोणीच नाही. तो तुमच्यासारखा एक सामान्य नागरिक आहे. पण जेव्हा जेव्हा मी वसंतराव नाईकच्या मुलाच्या ओळखीने कुठलीही कठीण पायरी चढायचा प्रयास केला आहे तेव्हा मला फक्त प्रेम, सन्मान आणि पुष्कळ प्रमाणे यश पण मिळाले आहे. आपली आणि माझी प्रशासनाची स्पर्धा नाही, ही कॉम्पिटिशन नाही. हे बिलकुल जरुरी नाही आहे की कोण उद्योग पुसद मध्ये आणतो. मी परत बोलतो, ही कॉम्पिटिशन नाही आहे. हे बिलकुल जरुरी नाही आहे की उद्योग कोण पुसद मध्ये आणतो. पुसद मध्ये लवकरात लवकर उद्योग यावे ही जरुरी आहे. प्रशासन आणि सत्तेबरोबर काम करून जर उद्योग आणण्यात आपण यशस्वी झालो तर संपूर्ण पुसदचे भले होईल. लवकरात लवकर
पुसदला जिल्ह्याचा दर्जा मिळाला पाहिजे, हे माझे सरकारला निवेदन आहे आणि कंटिन्युअसली असेल. एक दुसरा प्रश्न, आता पुढे काय, राजकारण करणार का? त्याचा उत्तर असे आहे, बिलकुल नाही. हे कधी माझा हेतू नव्हताच इकडे येऊन मी राजकारण करावं. मला राजकारण मध्ये काहीही रुची नाही, एक नवीन पैशाची रुची नाही. हे तर फक्त माझी मुलगी मला बोलली की माझ्या तुझ्या वडिलांच्या गावाला मला जायचं आहे. ती छोटी होती जेव्हा ती इकडे आली, पुष्कळला माझ्या बरोबर आली आहे, पण ती छोटी होती जेव्हा आली. तिला काही फारसं पुसद परिसराचं आठवण नाही राहिली. आता ती बोलली तिच्या आग्रहाने, जेव्हा मी इच्छा व्यक्त केली पुसदला जायला, तर अर्थात पुष्कळ काही झालं. तर राजकारणामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, मला बिलकुल इंटरेस्ट नाही. पण एक गोष्ट मी तुम्हाला जरूर सांग, राजकारण फक्त काही मोजक्या लोकांनी करावे असे कुठेही लिहिले नाही. कोणीही करू शकतो, फक्त विचार चांगले पाहिजे. आदित्य जाधव आणि त्यांच्या टीम सामान्य माणसाचे आणि गोरगरिबांचे प्रश्न प्रकाशित करतात. माझी भूमिका हीच असेल की मी युवा पिढीला जेवढं जमीन तेवढं मार्गदर्शन करीन. सर्व समाजाला सोबत घेऊन संघटित होण्यासाठी जे काही निर्णय आम्ही घेऊ ते आम्ही तुम्हाला लवकरच कळवू. मी तुम्हा सर्वांना अशी विनंती करतो की आदित्य जाधवला आणि त्याच्या टीमला जास्तीत जास्त सहकार्य करा. ही सेम विनंती, अगदी ही सेम विनंती मी सरकारला पण करतो. एक मी तुम्हाला माझ्या लहानपणाची स्टोरी सांगतो, माझ्या वडिलांची आणि माझी एक गोष्ट सांगतो, कदाचित तुम्हाला आवडेल. 1900, आता मी तेव्हा 10 वर्षाचा होतो, मला एक्झॅक्टली माहिती नाही. 1970-72 मध्ये अतिशय महाराष्ट्रामध्ये फार मोठा भयंकर दुष्काळ पडला होता. मुंबईमध्ये पाण्याची टंचाई सगळ्यांना जाणवत होती. नळ कोरडे होते, लोकांना पाणी नव्हते. तेव्हा एक श्रीमती मृणाल कोरेताईंनी हा मुद्दा उचलला आणि वेगाने या मुद्द्याला प्रतिसाद मिळाला. मृणाल कोरेताईचं म्हणणं हे होतं की मुंबई शहरात पाणी काय येत नाही, आणि त्यांनी जाहीर सभामध्ये असं डिक्लेअर केलं की माझ्याबरोबर 1000 महिला माझ्या निवासस्थानी, म्हणजे वर्षा बंगला, म्हणजे मुख्यमंत्रीच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर 1000 महिला मोर्चा घेऊन जातील. तिथपर्यंत ठीक होत. दुसऱ्या दिवशी मी एक दुसरीच खबर ऐकली. लक्षात ठेवा, मी 10 वर्षाचा होतो. दुसरीच एक खबर ऐकली. मृणाल कोरेताईंनी परत एक जाहीर सभेत सांगितलं की आम्ही 1000 बायका लाटणी घेऊन मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर जाऊ आणि मुख्यमंत्र्यांना खूप मारू. माझी तर संपूर्ण टरकली, खरंच माझी टरकली. लवकरात लवकर जेव्हा काका माझे वडील घरी आले तेव्हा मी म्हटलं, तुम्ही बातमी ऐकली का? तर माझे वडील मला बोलले, कुठली बातमी बाबा?
मी बोललो महाभयंकर बातमी मी छापून आली आहे पेपरमध्ये. ते बोलले कुठली बातमी, नक्की सांग ना कुठली बातमी छापून आली आहे पेपर. मी म्हटलं 1000 बायका आपल्या घरी येणार आहे आणि त्या एकेकाच्या बायकाच्या हातात एक एक लाटणं असणार आहे आणि ते तुम्हाला मारणार आहे. हे ऐकून पहिल्यांदा मनसोक्त प्रमाणे 5 मिनिटं माझे वडील हसले. आता माझे वडील एवढे हसले की त्यांच्या आजूबाजूला पोलीस आणि त्यांचे कर्मचारी पण जोर जोरात हसायला लागले. मी विचार करून राहिलो आहे यांचं काय, म्हणजे हे फार लाईटली घेऊन राहते आहे या गोष्टीला. 1000 बायका लाट्या घेऊन येणार आहे माझ्या घरी आणि हे लोक हसून राहिले. तेव्हा माझ्या वडिलांनी मला बोलवलं. ते म्हटलं नक्की तुझ्या डोक्यात काय आशंका आहे. मी बोललो माझ्या आशंका एवढीच आहे की ते येऊन तुम्हाला मारतील, अजून काय माझी आशंका. ते बोले असं काही होत नाही. माझं म्हणण्याचं तात्पर्य काय, जो माणूस एक समस्या असेल, एक माणसाची त्या समस्याकडे पाहण्याची चा दृष्टिकोन वेगळा असेल आणि दुसऱ्या माणसाचं त्याच समस्याकडे पाहण्याचं दृष्टिकोन वेगळा असू शकतो. तर मी माझ्या वडिलांना बोललो आता नक्की सांगा तुम्ही काय करणार आहात. माझे वडील बोलले काही करणार नाही. त्यांना मी बसवीन, आधी सगळ्यांना एक ग्लास थंड पाणी पाजवीन, त्यांना शांत करीन, मग त्यांचं म्हणणं काय आहे मी शांतपणे ऐकीन, त्यांची समस्या काय आहे ती मी समजून घेईन, माझे प्रॉब्लेम्स काय मी त्यांना सांगेन, माझी समस्या काय मी त्यांना एक्सप्लेन करीन आणि कुठे ना कुठे ह्याच्यामध्ये एक मधला वे म्हणजे एक मधला काहीतरी मार्ग निघेल आणि बरोबर आम्ही त्या मार्गाने चालू. मी म्हटलं इतकं सोपं नाही आहे. म्हटलं ते येऊन तुम्हाला नक्कीच मारणार होते. बोले पिता असं काही होत नाही, कोणी कोणाला मारत नाही. ते त्यांचे फक्त विचार माझ्याहून वेगळे आहे. ते माझे शत्रू नाही. कोणी कोणाचा राजकारणामध्ये शत्रू नसतो. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की ही जी सभा आम्ही घेतली आहे ही कुठल्याही व्यक्तीच्या विरुद्ध नाही, ही कुठल्याही राजकीय पार्टीच्या विरुद्ध नाही. माझी जर शेवटचे 2-4 वाक्य बोलतो मी तुम्हाला, हे नीट ऐका. माझी जर तुम्ही पुसत कराना कधीही गरज भासली तर मला तुम्ही कळवा. मी जरूर लवकरात लवकर तुमच्या बरोबर तुमच्यामध्ये येईल, तुमच्यामध्ये उपस्थित राहील. हे मी जरूर मान्य करतो आणि हे तुम्हाला परत परत लोक सांगतील की तुमच्या आणि माझ्यामध्ये फार अंतर आला आहे. त्याचे कारण पुष्कळ आहे. त्या कारणाच्या चर्चामध्ये मला जायचं नाही आहे. ते का अंतर आलं आणि ही चर्चा मला करायची नाही. पण एक गोष्ट तुम्ही जरूर लक्षात बांधली ठेवा आणि नीट ऐका मी काय बोलतो. तुमच्या आणि माझ्यामध्ये एक नाळ आहे आणि ही नाळ आत्ता पण आहे आणि नंतर पण ही नाळ कायम राहणार आहे. या नाळीला कोणीही कधीही तोडू शकत नाही. मला पुसत द्यायला आवडेल, कोणाला नाही आवडेल आपल्या माणसाबरोबर राहायला, आपल्या माणसाबरोबर वेळ काढून बोलायला, आपल्या माणसाचे प्रॉब्लेम समजून घ्यायला कोणाला नाही आवडेल. आपली माणसं सगळ्यांनाच आवडतात. मी काही परका नाही. मी तुमच्या मधलाच एक सामान्य माणूस आहे आणि मला नॅचरली आवडेल तुमच्या बरोबर बोलायला,
संवाद करायला, तुमचे काही जर प्रॉब्लेम्स असतील ते ऐकायला, आणि जर जमेल तर, आणि मला वाटतं मला जमेल काही ते प्रॉब्लेम सोडवायला. कारण की एक मी तुम्हाला सांगतो, जर पुसदच्या एक कुटुंबाचं पुसदच्या एक कुटुंबाचं मी जर ओझा या संकट जर मी सोडू शकलो, किंवा मी एक पुसदकरचे आश्रू पुसू शकलो, तर माझ्यासारखा भाग्यवान कोणी नसेल. आणि हे आपण सगळं ऐकतो, संघटना आणि हे बघा, संघटनांनी लोक घडत नाही. माझे वडील तुमच्यासारखे एक सामान्य नागरिक होते आणि मरेपर्यंत त्यांनी स्वतःला सामान्यच नागरिक समजले. पण जेवढं त्यांनी तुमच्यावर प्रेम केलं त्याच्यापेक्षा 10 लाख पटीने तुम्ही त्यांना प्रेम दिलं, आणि त्यामुळे ते वसंतराव नाईक मुख्यमंत्री महाराष्ट्र या ओळखीने आजपर्यंत ओळखू जातात. हे तुमच्या प्रेमामुळे हे सगळं घडलं. कुठलीही व्यक्ती लोकांच्या पेक्षा मोठी नसते, हे माझे वडील नेहमी मला बोलतात. कुठलीही संघटना लोकांच्या मोठी नसते. लोक संघटनेला घडवतात, संघटना लोकांना घडवत नाही. लोक पुढारी घडवतात, पुढारी लोक घडवत नाही. हे एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, आणि ह्या मानसिक गुलामीतून तुम्ही बाहेर पडा, हीच माझी इच्छा आहे तुम्हाला सांगतो. तुम्ही एवढ्या गर्मीत आला, लांब लांबून आला, एवढा वेळ थांबला, आणि माझी वेट करायला वेट केली, त्याच्याबद्दल मी अत्यंत तुमचा परत एकदा आभारी आहे. आणि एवढे माझे 2 शब्द मी इकडे समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.